बाजारात गाजर आणि फ्लावर्स भरपूर आले की आमच्याकडे एक रेसिपी हमखास बनते, ती म्हणजे झणझणीत चटपटीत असं गाजर आणि फ्लावरचं लोणचं. हे लोणचं इतकं टेस्टी लागतं की जेवणात दुसरी काही साईड डिश नसली तरी चालतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी अगदी कमी वेळात तयार होती. चला तर मग पटकन बनवूया. इथे मी गाजर आणि फ्लावर कापून ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी कसे कापून घेतले आहेत. तर हा जो थोडासा मोठा गाजर आहे त्यामुळे अशा 2 उभ्या चिऱ्या द्यायच्या आणि मग त्याचे असे एकाच साईजचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे. थंडीत जे लाल गाजर मिळतात ना त्याचं पण लोणचं खूप छान होतं. फ्लावरचे सुद्धा मी असे उभे तुकडे कापून घेतलेले आहेत. हे बघा असे कापून घ्यायचे. ह्या मिरच्या सुद्धा अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. एका मिरचीचे 2 भाग केले आणि मग असे उभे चिरून घेतले. आणि याच्यात मी आलं सुद्धा वापरणार आहे. आल्याचे सुद्धा असे जुलियन कट करून घेतलेले आहे. आता आपले गाजर आणि फ्लावर कट करून झालेले आहेत. इथे मी एक कढई ठेवली आहे, त्याच्यात घातलंय पाणी. याच्यात घालते 1 टीस्पून मीठ, पाव टीस्पून हळद आणि हे कट करून ठेवलेले गाजर आणि फ्लावर आपल्याला थोडेसे ब्लांच करून घ्यायचे. उकळायचे नाही आहेत अजिबात, शिजवून पण घ्यायचे नाही आहेत, फक्त थोडेसे ब्लांच करून घ्यायचे. गॅस मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. असं केल्यामुळे गाजर थोडेसे सॉफ्ट होतील आणि आपला फ्लावर त्याच्यात काही कीडबीड असेल तर ती पण निघून जाईल. हे फक्त अर्धा ते 1 मिनिट मी या पाण्यात ठेवणार आहे आणि हे सगळं एका चाळणीत मी गाळून घेणार आहे. ब्लांच केलेले फ्लावर आणि गाजर एका किचन टॉवेलवर काढून घेणार आहे आणि फॅन खाली ठेवून द्यायचे. आता आपण बनवतो या रेसिपीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लोणच्याचा मसाला. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे. इथे घेतलेले आहे 2 टेबलस्पून मोहरी, 2 टेबलस्पून जिरं, 1 टीस्पून पिवळी मोहरी, 10 ते 12 मिरी, 1 टेबलस्पून धणे आणि 1 टीस्पून बडीशेप. हे सगळं एकदम लो फ्लेमवर थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त ब्राऊन वगैरे कलर करायचा नाही आहे. फक्त थोडीशी मोहरी गरम झाली की त्याच्यात आपण मग हिंग आणि मेथी ॲड करणार आहोत. धणे छान भाजलेले आहे, सुगंध सुटायला लागलेला आहे. याच्यात घालते खडा हिंग, पाव चमचा मेथी सगळ्यात शेवटी ॲड करायची आणि थोडासा ओवा, हा सुद्धा मी पाव चमचा घेतलेला आहे. परत फक्त अर्धा मिनिट आणि गॅस बंद करते. आणि आता हे सगळं लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि आपल्याला पूर्णपणे ते थंड करून घ्यायचं आहे. मगच याचा पावडर करायचा. याच पॅनमध्ये ठेवलं तर याचा कुकिंग प्रोसेस असा सुरू राहील आणि मग हे सगळं करपून जाईल आणि त्याची चव पण कडवट येईल. त्यामुळे लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. असा हा जाडसर असा मसाला मी वाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम कोर्स टेक्स्चरचा असा मसाला तयार झालेला आहे. तर याच्यात घालते 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर. हा थोडासा कमी तिखट असतो पण याचा रंग खूप छान येतो. एकदम लाल भडक रंग आपल्या लोणच्याला या मिरची पावडरमुळे येणार आहे. एकदम थोडीशी हळद घालते, पाव चमचा. 1 चमचा याच्यात कलोंजी घालणार आहे. आपण जे गोवन स्टाईल लोणचं बनवतो त्याच्यात कलोंजी आणि कोथिंबीर आपण सहसा नाही वापरत, पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि याची टेस्टसुद्धा एकदम हटके आहे. आणि हा आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा वापरू शकता. जाडबुडाची कढई घेतलेली आहे. गॅस एकदम लो फ्लेमवर आणि फक्त अर्धी वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल वापरा. मी हे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. आपण खडा हिंग भाजून लोणच्यात मसाल्यात घातलेलाच आहे. याच्यात थोडासा पावडर हिंग घालणार आहे आणि हे गाजर आणि फ्लावरचे तुकडे आता याच्यात घालायचे. लो फ्लेमवर हे तेलात परतून घ्यायचे. थोडंसं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. याच्यात आपण तयार करून ठेवलेला मसाला घालायचा.
मी इथे सध्या 3 चमचे घालणार आहे, मग लागेल तर आपण अजून घालणार आहोत. ते उभ्या चिरून ठेवलेल्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे आणि हे परत सगळं मिक्स करून घेऊया. आता याच्यात घालते 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 लिंबाचा रस. याच्यात फक्त पाव चमचा मी साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळे सगळ्या चवी बॅलन्स होणार आहेत, त्यामुळे 1 चिमूटभर साखर याच्यात नक्की घालायची आहे. तर फ्रेंड्स, आपलं गाजर आणि फ्लावरचं झणझणीत लोणचं तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणेच स्वस्त रहा, मस्त रहा.